काय म्हणताय तुमचं? माझं पण बरं आहे. तर आपण आले सध्या जिममध्ये. जिम टाइमवर उघडली आहे. आपला कालचा वर्कआउट बेस्ट झाला. करून काही घाम काही आलाच नाही. थंडीमुळे घाम नाही आला. होती अचानक मध्ये बघा 5:45 नंतर थंडी चालू झाली. आपला काही घाम नाही आला, पण वर्कआउट एकदम बेस्ट झाला, चांगला पडला. झोप पण भारी आली. आपण बघा ट्रायसेप आणि ॲप्स कार्डिओ मारले. सांगतोच आज काय मारणार काय नाही. काल बघा काल आपण पूर्ण काळजी घेतली. वर्कआउट एकदम प्रॉपर मारले. आपली पहिली एक्सरसाइज होती ना बारीक घेऊन मारायची, त्याची एलबी पण आपली बाहेर नाही गेली. पण काळजी घेतलं. काळजी घ्या, कारण की एल्बो सांभाळा. वेट जास्त राहू दे कमी राहू दे, एकदम प्रॉपर मारा. तुम्हाला पडला पाहिजे असं मारा. एकदम कसंही नका मारू. बस म्हणजे कसं माहिती ना, मी बघितले मुलांना झप्प मारतात कसं पण आणि ठेवून टाकतात. प्रेसच पडत नाही चांगला, त्याच्यामुळं होत नाही द्यायची. तर तुम्ही प्रॉपर मारा बरं का. लक्ष घ्या, तुमच्याकडेच लक्ष नका देऊ. एकदम तुमच्या वर्कआउटकडे फोकस ठेवा बरं का. नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर बरा आहे. मध्ये बघितलं असेल काय सांगितले का नाही. काळजी घ्या. मी आज बघा मारणार आहे बॅक पण आहे माझं, परंतु लेग माझं फेवरेट आहे, ते उद्या आहे. आज आपण मारणार आहे बॅक. तरी दिवस आहे आपला 106. राहिले दिवस फक्त 14. तर लवकर चॅलेंज कंप्लीट करू. आपल्याला काहीतरी धमाल करायचा आहे. येईल असेल पहिल्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी, आणि जेवढं लवकर येतं तेवढं आपण लवकर चॅलेंज कंप्लीट करू. लवकर जातील आपले. आणि गेलेच आपले दिवस 100 दिवस गेले. मला वाटत नव्हतं मी 100 दिवस पण कंप्लीट करू शकतो. मी 100 दिवस कंप्लीट केले. चला मी जातो, पहिले वॉर्मअप करून घेतो. तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर टाटा बाय बाय. तर भावांनो, आपला झाला आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. आणि बघा आपण वॉर्मअपमध्ये मारला आहे आपले नॉर्मल पुशअप, बॅकसाठी पण बेस्ट आहेत. आपले पुलअप पण मारलं बघा, आणि इंडियन पुशअप पण आपले बॅकसाठी एकदम बेस्ट आहेत. मारले प्रेस पण चांगला पडला वॉर्मअप करतानाच, आणि नॉर्मल पुशअप मारताना पण बॅकला प्रेस पडला. चेस्ट, बायसेप, ट्रायसेप आणि शोल्डरला पण प्रेस चांगला पडला. त्याच्यानंतर आपण मारलं बघा इंडियन पुशअप, ते पण शोल्डरसाठी आणि बॅकसाठी पण एकदम बेस्ट आहेत. बघा आपण पुलअप मारलं पुलअपमध्ये, आणि बघा पुलअप पण मारला आहे. आणि पुलअप नाही मारलं तर कितीच मारला होता हळू. आणि पहिल्या सेटमध्ये 5 मारलं, दुसऱ्या सेटमध्ये 3 गेले. 5 नसता 4 जातील. आणि तिसऱ्या सेटमध्ये मारला आपण 5 मारला, एकदम राखून मारलं. तरी बघा आता का होती काय. आणि वर्कआउट आपल्याला कसं माहीत आहे ना, मध्ये आपलं वेट वाढेल या कमी होईल ते मला माहीत नाही. हप्त्यामध्ये वेट जास्त वाढलं. गेल्या हप्त्यातला पण वर्कआउट आपला बेस्ट झाला. या हप्त्यात बघू, म्हणजे आज का होती काय नाही बघू. तर चला चालू करू. आता लई झालं, करू आपण. तर बघा मशीन मारणार आहे आपण. बघितलं असलं प्रत्येक व्हिडिओ मी दाखवतो, आणि यापर्यंत मी दाखवले तुम्हाला. त्याचं नाव सांगण्यापूर्वी आपण सेस कंप्लीट करू. तर पहिल्या सेटला बघा किती घ्यायचा आपण. गेल्यावरती स्टार्टअप 40 होता, ह्यापर्यंत 45 घेऊ. तर चला लावतो 45, आणि बघू 45ला मला जास्त गेल तर सेटला मी वाढीतो कमी करा. तर चला पहिला सेट झाल्यावर तुम्हाला भेटतो. नो आपला पहिला सेट कंप्लीट झाला. म्हणाल तर आपण भेटतोय म्हणून म्हटलं, पण की पहिल्या सेटला गेले आपल्याला. मला इझी गेले, मला वाटलं जातात का नाही. आणि वेट होतं 45 किलो. तरी बघू दुसऱ्या सेटला 50 लावू. सेटला 50 लावू. तर चला तुम्हाला वेट दाखवतो फोटो वाटल्यास, आणि बघा डिसाईड करा. तर भावना बघा 50. तर रेडी, मी पण रेडी. Sorry ass DJ. Get some. कसं आहे 15 मारलं दुसऱ्या सेटला, नाही गेली 15. 10 मारलं, कंटिन्यू मारलं. 3 थोडं 5 सेकंडचा गॅप घेऊ मारलं. 3 कंप्लीट टोटल 10 मारलं. तिसरे सेट आपला आहे अजून आराम करतो. काय म्हणताय तिसरा सेट घ्यायचं का? तर मी रेडी आहे, आणि रेस्ट पण केलं, जास्त मिनिट गेलं, कारण की आपलं तिसरं सेट हे मारायचं म्हणजे जाऊ द्या पहिले मारू आपण
आणि बघा वेट लावतो तुमच्या समोरच 55. फर्स्ट टाइम आहे माझा. तर चला चालू करू. चला बोलणार नाही. भावांनो आपला तिसरा सेट कंप्लीट झाला. काय करू, एका साईडला जास्त प्रेस पडले राईट साईडला आणि तिकडंच दुखते जास्त, इथला कमजोर झाला. तरी आहे आपलं तिसरी एक्सरसाइज आहे सिंगल हँड डंबल्स रो. त्याला आपण जास्त मारू डाव्या साईडला. आपण दुसरा सेट घेऊ. आपलं सांगायचं राहिलं तिसऱ्या सेटमध्ये किती मारले का नाही. तर तिसऱ्या सेटमध्ये आपण मारलं 8 मारले गेले आपल्याला आणि वेट होतं 55 किलो. तरी चला रेस्ट करू आणि दुसरं सेट म्हणजे काय बोलावं काही कळलं नाही गेले. दुसऱ्या एक्सरसाइजला भेटतो. तर चला आलोच मी. राव एका साईडलाच जास्त प्रेस पडला राईट साईडला आणि दुखतेले. तरी चला दुसरी एक्सरसाइज घेऊ. तर बघा पहिल्या नाव विसरायचं म्हणजे कसं माहिती आहे ना, विसरलं नाव आठवण राहत नाही तेवढं. तर पहिल्या एक्सरसाइजचं नाव आहे वाईड ग्रिप लेट पुल डाऊन आणि दुसऱ्या एक्सरसाइजचं नाव आहे क्लोज ग्रिप लेट पुल डाऊन. तरी चला दुसरी एक्सरसाइज घेऊ. त्याचा पहिला सेट वेट सेमच राहणार. स्टार्टअप 45 पासून. तरी पहिला सेट झाल्यावर तुम्हाला भेटतो. आलोच भावांनो. तर काय करू भावांनो. तरी आपला पहिला सेट कंप्लीट झाला आहे. एका साईडला प्रेस पडला आहे. बघू काय करायचं काय नाही तुम्हाला सांगतोच. तरी पहिल्या सेटमध्ये आपण मारलं. त्यामध्ये किती मारलं तर पहिल्या सेटमध्ये 15 आणि 15 मारलं. दुसऱ्या एक्सरसाइजला पण 15 मारला आपण आणि वेट सेम राहणार. दुसरा सेट घेऊ. टाईम नाही आपल्याकडे. तर बघा 50 किलो लावतो दुसऱ्या सेटला. आणि तर चला रेडी आहो तुम्ही. मी तर ऑलवेज रेडी आहे. गेल्यावर 10 मारायचं दुसऱ्या सेटला आणि यावर मी 10 मारू. बघू का होती का नाही. रट्टावून मारायचं आपण. कारण आपली बॅड लकच आहे. दुसऱ्या सेटला मारतं वाटलं 10 प्रॉपर नाही मारलं. आता काय होते काय माहीत. आणि 5 का 6 प्रॉपर मारलं आणि नंतर छातीच्या वरच घेऊन मारलं म्हणजे अपर चेस्टच्या ते 4 मारायचं 4 का 5. तर बॅड लकच आहे आपलं. तरी बघू आपला तिसरा सेट बाकी आहे. तिसऱ्या सेटला तर ट्राय करू आपण प्रॉपर मारायचे. 8 राहू द्या 6 राहू द्या नाही 8 प्रॉपर. बघू का होते काय नाही. तर मारायचं प्रॉपर. जेवढे मारलं तेवढे प्रॉपर मारू. तर पहिलं आपण रेस्ट करू. तर चला रागले येते स्वतःवर त्याच्यामुळे कंट्रोल नाही होत. तर चला भेटू. आपली लास्ट बेट आहे आणि आता गाणे चालू होतील. भेटला भेटू नसता उद्या भेटू मध्येच. तरी माझं तिसरं सेट राहील तर दुसऱ्या एक्सरसाइजचा ते पण कंप्लीट करतो. तर चला बाय बाय. उद्या भेटू.
आहे.